हरतालिकेची पूजा कशी करावी आणि त्याचे महत्त्व. हरतालिका तीज व्रत हे हिंदू धर्मातील प्रमुख व्रतांपैकी एक आहे. भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षाच्या तृतीयेला हरतालिका तीज साजरी केली जाते. खरं तर भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षाच्या तृतीयेला होणाऱ्या हस्त नक्षत्रात भगवान शिव आणि देवी पार्वतीची पूजा केल्याने खूप जोर येतो. हरतालिका तीज अविवाहित मुली आणि विवाहित मुली दोघेही पाळतात. शिवाय विधवा देखील हे व्रत पाळू शकतात. हरतालिका तीज व्रत धान्य आणि पाणी न घेता ठेवले जाते. भगवान शिव यांना पत्नी म्हणून प्राप्त करण्यासाठी देवी पार्वती यांनी हे व्रत सर्वप्रथम पाळले असे मानले जाते. हरतालिका तीज व्रत केल्याने महिलांना वैवाहिक आनंद आणि आनंद मिळतो. हरतालिकेला तीज व्रताचे नियम. हरतालिका तीज व्रताच्या वेळी पाणी पिऊ नये. व्रतानंतर दुसऱ्या दिवशी पाणी पिऊ शकते. एकदा हरतालिका तीज व्रत एखाद्या व्यक्तीने पाळले की ते सोडू देता येत नाही. ते योग्य विधी आणि विधींनी केले पाहिजे. हरतालिका तीज व्रताच्या दिवशी रात्री जागे राहून घटामध्ये धार्मिक स्तोत्रे गात उत्सव जागा साजरा करावा. हरतालिका तीज व्रत अविवाहित मुली आणि विवाहित मुली पाळतात. शास्त्रानुसार विधवा देखील हे व्रत करू शकतात. हरतालिका तीज व्रत पूजाविधी. हरतालिका तीज व्रताच्या पवित्र प्रसंगी भगवान शिव आणि देवी पार्वती यांची पूजा केली जाते. पूजाविधीचे चरण खालीलप्रमाणे आहेत. हरतालिका तीज प्रदोष कालात केली जाते. प्रदोष काळात सूर्यास्तानंतर 3 मुहूर्त म्हणून ओळखले जाते. दिवस आणि रात्र जुळण्याची वेळ दर्शवते. भगवान शिव, देवी पार्वती आणि भगवान गणेश यांच्या हस्तनिर्मित मूर्ती वाळू आणि काळ्या मातीपासून पूजास्थळ फुलांनी सजवा आणि तेथे वेदी ठेवा. वेदीवर केळीची पाने ठेवल्यानंतर भगवान शिव, देवी पार्वती आणि भगवान गणेश यांच्या मूर्तीची स्थापना करा. सर्व देवतांना आमंत्रित करून तुम्हाला भगवान शिव, देवी पार्वती आणि भगवान शिव यांची षोडशोपचार पूजा सुरू करावी लागेल. देवी दुर्गाला पवित्र कुंपणात सजवलेल्या विवाहित महिलांचे शुभ प्रतीक अर्पण करणे ही या पूजेत सर्वात महत्त्वाची परंपरा आहे. या पूजेत पुरुषांचे पारंपरिक पोशाख, धोतर आणि अंगोजा भगवान शिव यांना अर्पण केले जातात. सासूचा आशीर्वाद घेतल्यानंतर लग्नाची ही सर्व पवित्र चिन्हे ब्राह्मणांना दान करावीत. पूजा झाल्यानंतर पवित्र कथा ऐका आणि रात्री जागरण करावे. दुसऱ्या दिवशी सकाळी आरतीनंतर देवी पार्वतीला शेंदूर आणि काकडी गोड अर्पण करा आणि नंतर तुमचे उपवास संपवा. हरतालिका तीजचे आध्यात्मिक महत्त्व. हरतालिका तीज हा सण भगवान शिव आणि देवी पार्वती यांच्या पुनर्मिलनासाठी समर्पित आहे. एका आध्यात्मिक सत्तेनुसार देवी पार्वतीने भगवान शिव यांना पती म्हणून मिळवण्यासाठी तपस्या केली. हिमालयातील गंगा नदीच्या काठावर देवी पार्वतीने कठोर तपस्या केली. देवीची अशी अवस्था पाहून तिचे वडील हिमालय देखील निराश झाले. एके दिवशी भगवान विष्णूच्या वतीने महर्षी नारद लग्नाचा प्रस्ताव घेऊन आले. परंतु जेव्हा देवी पार्वतीला हे कळले तेव्हा ती शोक करू लागली. तिने तिच्या स्त्री सोबतीला सांगितले की भगवान शिव यांना पती म्हणून मिळवण्यासाठी ती ही तपस्या करत आहे. यानंतर तिच्या सोबतीच्या सल्ल्यानुसार देवी पार्वती वनात गेली आणि तिने भगवान शिवांच्या आराधनेत स्वतःला मग्न केले. या काळात भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षाच्या तृतीयेच्या हस्त नक्षत्रात देवी पार्वतीने वाळूपासून शिवलिंग बनवले आणि त्यानंतर तिने भगवान शिवांची पूजा केली. देवी पार्वतीची कठोर तपस्या पाहून भगवान शिव त्यांच्या दिव्य अवतारावर तिच्या समोर आले आणि त्यांनी देवी पार्वतीला आपली पत्नी म्हणून स्वीकारले. तेव्हापासून अविवाहित मुली आणि विवाहित महिला अनुक्रमे चांगल्या पतीसाठी आणि त्यांच्या पतीच्या कल्याणासाठी हरतालिका तीज व्रत पाळतात. अशा प्रकारे या व्रताच्या माध्यमातून त्या भगवान शिव आणि देवी पार्वती यांची पूजा करून त्यांचे आशीर्वाद घेतात. आमच्या सर्व वाचकांना हरतालिका तीज व्रताच्या खूप खूप शुभेच्छा. आम्हाला मनापासून आशा आहे की तुम्हाला भगवान शिव आणि देवी पार्वतीची कृपा लाभेल.